श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे तर श्रावण महिना आपला चालू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा करायची असते। आता सत्यनारायण पूजा तुम्हाला पौर्णिमेला करायला जमतं नाही जमत। एका वर्षामध्ये आपल्या 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा येत असतात। तर 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आपल्याकडनं शक्य होत नाही। एक तरी पौर्णिमा जाते, दोन तरी जातात, काहीतरी अडथळे येत असतात वर्षभरामध्ये। सुतक आलं, विटाळ आलं, अशा कारणांनी जमत नाही किंवा गावी गेलो, तब्येत बिघडली, बरेचसे कारण असतात। पण श्रावण महिना एवढा पवित्र असतो की या महिन्यामध्ये जर आपण सत्यनारायण भगवानाची पूजा केली तर अतिउत्तम ठरत असतं। तसेच मार्गशीर्ष महिना, अधिक महिना हे महिने जे असतात या महिन्यांमध्ये आपण सत्यनारायण पूजा जी असते ती सुरुवात करू शकतो। आणि आपल्या इच्छेनुसार तुम्हाला जर काही अडचणी असतील, आर्थिक अडचणी ज्यांना कुणाला असतील त्यांना आवर्जून सांगेल की तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण पूजा करा, 108 सत्यनारायण करा। नक्कीच तुमचे प्रश्न हे मार्गी लागत असतात। ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम खूप आहे की पैसा येतच नाहीये, येतो तो पैसा टिकत नाहीये, आपल्या घरामध्ये धनधान्य हे राहत नाही, वृद्धी होत नाहीये धनधान्याची, आणि 2 वेळेचं जे जेवण बोलतो ना आपण किराणा करतो तो टिकतच नाहीये, महिनाभराच्या आधी संपत असतो। अशा गोष्टी जर असतील म्हणजे पैसा असतो पण तो स्थिर रूपात राहत नाहीये, त्यासाठी सत्यनारायण पूजा तुम्ही करू शकतात। किंवा तुमचे पैसे अडकलेले ते निघत नाहीये किंवा पैसा हा येत नाहीये आणि पैसा टिकत नाही, तुमच्या हातात पैसाच टिकत नाही, कष्ट करत आहोत पण त्या कष्टाला जे पैसे येतात ना त्या पुरे पडत नाही, असं बोलतो ना आपण, आपल्या घरामध्ये धनधान्य पुरत नाही असं जेव्हा वाक्य निघत असतं आपल्या तोंडातून तेव्हा खूप सुंदर अशी सेवा, आणि ती म्हणजेच काय, सत्यनारायण पूजा। आता सत्यनारायण पूजा जी आहे ती आपण श्रावण महिना जो चालू होणार आहे श्रावण महिन्यामध्ये आपण करू शकतो। श्रावण महिना हा 13 ऑगस्ट 2026 या दिवशी चालू होणार आहे, तर 11 सप्टेंबरला संपणार आहे। याद करा, कधीही सुरुवात करा, अगदी श्रावण महिन्याचे शेवटचे दिवस बाकी आहेत तेव्हा सुरुवात केली तरी सुद्धा चालेल। तुमचा वेळ काळ साध्य बघा आणि त्यानुसार करा। आणि तुम्हाला काही अडचण जरी नसेल, सुख समृद्धी आपल्या घरात व्यवस्थित आहे, भरभराटी आहे, पण जी माता लक्ष्मी आपल्या घरात वावरत असते त्या माता लक्ष्मीला स्थिर रूपात राहू देण्यासाठी आपल्याला सत्यनारायण पूजा या 5, 7, 11, 21 असे करू शकतात। तर आपल्या स्वइच्छेने आपल्या घरातील लक्ष्मी ही स्थिर रूपात राहण्यासाठी आपल्याला सत्यनारायण पूजा आपण श्रावण महिन्यामध्ये करायची आहे। आता ही पूजा कधी करावी बघा, पौर्णिमा आपली येणार आहे 28 तारखेला, म्हणजे नारळी पौर्णिमा जी आहे ती 27ला आहे, आणि सत्यनारायण पूजा जी आहे ती 27 तारखेला संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळी करायची आहे। पौर्णिमाचा सत्यनारायण पूजा आपण केली आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू पुढे 7, 5, 11 सत्यनारायण केले तरी सुद्धा चालेल। अगदी आपण पौर्णिमेचे सत्यनारायण करत असतो त्याच पद्धतीने हे सत्यनारायण पूजा जी असते ही आपल्याला करायची असते। या पद्धतीने तुम्ही करावी। जेव्हा हे सत्यनारायण आपण पूजत असतो तर ही पूजा मांडणी जी असते ही उचलायची का, यावरचे जो प्रसाद असतो तो कशा पद्धतीने आपण उचलावा, याला नियम काय असतात, ही बरीचशी माहिती असते। दररोज आपण पूजा कधी करावी, सकाळी करावी की संध्याकाळी करावी, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील। आणि सत्यनारायण पूजा पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी कोणता प्रसाद दाखवावा, कसं करावं, उत्तर पूजा कशी करावी ते आपण जाणून घेऊ। तर आपल्या पूजेला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे। पहिल्या दिवशी आपण पूजा करणार आहोत त्या दिवशी तुम्ही कशासाठी सत्यनारायण करणार आहेत आणि किती सत्यनारायण आपल्या घरात करायचे ते इथे सांगायचं आहे, आणि नंतर आपण त्या दिवसापासून सत्यनारायण पूजनासाठी सुरुवात करायची आहे। तर बघा, सर्वप्रथम इथे रांगोळी टाकली आणि इथे आपण एक आसन द्यायचं आहे, म्हणजे पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावरती पांढरं वस्त्र जे असतं ते आपल्याला अंथरायचं आहे। इथे तुपाचं निरांजन, तेलाचं निरांजन आपण म्हणजे दिवा लावलेला आहे, आणि जोडपानं विड्याची घेतलेली आहेत। या पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे, कलश मांडायचा आहे। ज्या पद्धतीने आपण पौर्णिमेला पूजा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी ही करायची आहे। आपल्याला इथे लागणार आहे कलश जो असतो त्याखाली आपल्याला गहू ठेवायचे, म्हणजे गहू टाकायचे आहेत। कलशामध्ये पाणी आपण भरायचं, पाण्यामध्ये एक सुपारी, एक नाणं, हळदी कुंकू, एक फूल टाकायचं आहे। नागवेलीची 5 पानं जे असतात ते आपल्याला ठेवायची, त्यावरती तांब्याचं तामण ठेवायचं आहे, त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरून ठेवायचे आहे। इथे बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे सत्यनारायण भगवानांचा फोटो। जर तुमच्याकडे फोटो नसेल तर नक्कीच आवर्जून सांगेल फोटो आपल्याला आणायचा आहे। फोटो हा स्वच्छ आपण गोमूत्र टाकायचं, गोमूत्र टाकून स्वच्छ असा फोटो पुसून घ्यायचा। बाळकृष्णांची जी मूर्ती असते तर मूर्तीचा आपण अभिषेक करून घेतलेला आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून आपण भगवान
म्हणजेच बाळकृष्णांची पूजा केलेली आहे. या ठिकाणी एवढी पूजा मांडली तरी सुद्धा चालेल. या व्यतिरिक्त चौरंगाच्या चारही बाजूंना आंब्याचे डहाळे लावायचे, नाही मिळाले तर केळीचे खांब असतात ते लावावे आणि हे दोघेही न मिळाल्यास पूजा थांबवू नये. तर नक्कीच तुम्ही पूजा पुढे सुरू ठेवावी. श्रीयंत्र जे असतं ते सुद्धा पूजेच्या ठिकाणी इथे ठेवू शकतात. श्रीयंत्रावर आपण दररोज जोपर्यंत आपण सत्यनारायण पूजा करत असतो, अगदी 11 दिवस, 5 दिवस, 108 दिवस, तेवढे दिवस श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सुद्धा आपण करू शकतो. तर इथे तुम्ही श्रीयंत्र ठेवू शकतात. आणि त्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कवड्या असतील, 7 कवड्या ज्या आपण ठेवतो त्यासुद्धा लक्ष्मी प्राप्तीच्या असतात, त्यामुळे त्यासुद्धा आपण इथे विराजमान करू शकतात. या ज्या सुपाऱ्या तुम्ही बघत आहेत तर या आपण सत्यनारायण पूजेसाठी ज्या सुपाऱ्या वापरत असतो त्याच सुपाऱ्या घ्यायच्या आहेत. जे गणपती बाप्पा आहेत ते गणपती बाप्पा म्हणून, जे आपले कुलदेवी आहे कुलदेवी स्वरूप आणि जे वरुण देवता आहेत ते, असे तिघी सुपाऱ्या आपण इथे वापरू शकतो आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, ही पूजा मांडणी जी असते ही आपल्या देवघराजवळ तुम्ही मांडू शकतात. तुमच्या देवघराजवळ जर जागा नसेल तर अशा ठिकाणी तुम्ही मांडू शकतात की जिथे कुणाचा पाय लागणार नाही, सावली पडणार नाही. आणि आपण दररोज ही पूजा उचलायची का, हा सुद्धा प्रश्न असतो. बघा, तुम्हाला जर वेळ साध्य होत असेल तर दररोज तुम्ही सकाळी पूजा मांडावी आणि संध्याकाळी आपण उचलू शकतो. या पद्धतीने करा तरीसुद्धा चालेल. किंवा तुम्ही पूजा ही मांडली आणि नंतर एखाद दिवस उचलली, म्हणजे तुम्हाला वाटत आहे की मला ही पूजा अशीच्या अशी ठेवायची आहे, फक्त हे पानं जे असतात हे सुकतात काही कालांतराने. जास्तीचे दिवस आपण जर केले, समजा 11 दिवस जर आपण सत्यनारायण केलं तर 5-6 दिवसानंतर हे पानं खराब होतात. तर हे आपण काढून घ्यावे, हे चेंज करू शकतो. फुलं जे आपण दररोज आपण पूजा करताना अर्पण करणार आहोत ते निर्माल्य जे असतं फुलांचं ते उचलून घ्यायचं आहे. या पद्धतीने करा. पाट नाही उचलला तरी सुद्धा चालेल, मात्र ज्या वस्तू आपण अर्पण करणार आहोत किंवा पूजा करणार आहोत ती नव्याने करायची. या पद्धतीने करा, म्हणजे दररोज आपण पूजा करताना ह्या वस्तू अशाच ठेवा. दिवा जो असतो तो दिव्यातली वात आपल्याला चेंज करायची. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा दररोज आपण पूजा करत असताना प्रज्वलित करावे. त्यानंतर बाळकृष्णांचा आपल्याला दररोज अभिषेक करायचा आहे. अभिषेक म्हणजेच काय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने अगदी 11 वेळा पाणी अर्पण करून भगवान श्री हरी विष्णूंचा बाळकृष्णांचा अभिषेक करून इथे विराजमान करावं. त्यांना अष्टगंध, हळदी कुंकू या पद्धतीने पंचोपचार पूजा करावी. जो फोटो आपण ठेवणार आहोत सत्यनारायण भगवानांचा तो स्वच्छ पुसून घ्यावा. दररोज सत्यनारायण भगवानांच्या फोटोची दररोज पूजा करावी. पूजेचा वेळ मात्र एकच ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, आर्थिक प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी सांगेल, एकच वेळ ठेवायचा प्रयत्न करा. नाही शक्य होत, लहान मुलं आहेत, सासू सासरे, जॉईंट फॅमिली आहे, तर तुम्हाला सांगेल वेळ चेंज थोडीफार इकडे तिकडे झाली चालेल. फक्त तुमचा भाव महत्त्वाचा आहे. मनापासून करा, श्रद्धेने करा, एवढं सांगेल. या पद्धतीने. आणि रांगोळी वगैरे असेल तर रांगोळी खराब झाली, तुम्हाला वाटत आहे, रांगोळी पुसून नव्याने तुम्ही एकाच दिवस पाठ उचलून स्वच्छ करू शकतात. म्हणजे जास्तीचे 108 तुम्ही पारायण करत असणार तर या पद्धतीने पूजा मांडावी. आता पूजेला आपण सुरुवात करूया. तर बघा, बाळकृष्णांचा अभिषेक करून मी ते विराजमान केलेलं आहे. जर मी नव्याने करायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. या ठिकाणी सर्वप्रथम पहिले जे जोड पानं ठेवलेले आहेत आपल्या उजव्या बाजूला, तर हे जोड पानं जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांचं स्मरण म्हणजेच काय, ओम गण गणपते नमः या पद्धतीने आपण गणपती बाप्पांना इथे विराजमान करावं. त्यांची स्थापना आपल्याला करायची आहे. तर इथे थोडे तांदूळ जे असतात ते आसन आपण देऊ शकतो. हळदी कुंकू व्हायचं आहे आसनांवरती. पांढरे शुभ्र तांदूळ ठेवू नका. आता गणपती बाप्पा स्वरूपात जी सुपारी आहे ती इथे ठेवावी. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र जप करत आपण गणपती बाप्पांची हळदी कुंकू अर्पण करावे. गणपती बाप्पांचा आपण मनापासून सांगायचं की इथे तुम्हाला मी हळदी कुंकू वाहत आहे, इथे मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे गणपती बाप्पा, मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. हे सुद्धा आपण इथे नैवेद्य ठेवायचं आहे. गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवत असताना साखरेचं नैवेद्य आपण ठेवणार आहोत तर तिथे तुळशीचं पान आपण ठेवायचं नाही, हे लक्षात ठेवा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. इथे आता कुलदेवीची स्थापना आपण म्हणजे कुलदेवींना विराजमान करणार आहोत. तर हे कुलदेवी स्वरूप आपले सत्यनारायण भगवानांची जी कुलदेवीची सुपारी ती ठेवायची. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू व्हायची. सांगायचं, हे कुलदेवी माता, मी तुम्हाला
हळदी कुंकू अर्पण करत आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. कुलदेवीचं स्मरण करत आपण पूजा करावी. त्यांना आपण फूल अर्पण करत आहे असं म्हणावं, फूल अर्पण करावं. त्यानंतर नैवेद्य ठेवायचा आहे साखरेचा. खडी साखर किंवा साखर आपण ठेवू शकतो. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणायाम व्यायाम. इथे आता वरुण देवता, हे वरुण देवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे. तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे वरुण देवता मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणायाम व्यायाम उदानाचा समानाचा ब्रह्मणाचा नैवेद्य समर्पण. आता बघा सत्यनारायण भगवान जे आहे तो फोटो जो आहे तो फोटोला आपण हळदी कुंकू चंदन अष्टगंध जे आपण अर्पण करू शकतो ते अर्पण करायचे. फुलांचा हार असेल तर फुलांचा हार सुद्धा तुम्ही अर्पण करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 आता भगवान श्री हरी विष्णू सत्यनारायण भगवानांना आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम प्राणाय सह व्यानाय सह उदानाय सह समनाय सह ब्रह्मणाय सह. आता इथे बघा बाळकृष्णांना आपण तुळशीचे पानं जे असतात ते विष्णू सहस्रनामावली म्हणून सुद्धा अर्पण करू शकतो किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून आपण तुळशीचे पान अर्पण करायचे आहेत. सत्यनारायण भगवानांना अर्पण करायचं आहे. या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आरती ओवाळून घेऊ. धूपदीप दाखवायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला सत्यनारायण भगवानांचा जो ग्रंथ असतो या ग्रंथामध्ये 5 अध्याय दिलेले असतात. तर ही पूजा संपूर्ण झाल्यानंतर आपण शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. हा नैवेद्य दाखवल्यानंतर ही पूजा सगळी काही केल्यानंतर आपल्याला सत्यनारायण कथा जी असते म्हणजेच 5 अध्याय जे दिलेले असतात त्या कथेचे 5 अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत. तुमच्याजवळ जो काही ग्रंथ असेल सत्यनारायण पूजेचा त्यामध्ये 5 अध्याय आहेत ते आपण पठण वाचन करावे. आणि वाचन केल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. सत्यनारायण भगवानाची आरती करायची आहे. आणि आरती वगैरे झाल्यानंतर आपल्या घरातील जे काही नैवेद्य असेल ते आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. तर बघा या ठिकाणी आता बघा आपण जी साखर ठेवलेली आहे तर आता ही पूजा केल्यानंतर ही पूजा जी असते ती रात्रभर आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो. आणि बघा ठेवल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलू शकतो, नव्याने मांडू शकतो. जर तुम्हाला मांडायची नसेल तर अशीच्या अशी राहू द्या. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं हे फुलं जे आपण अर्पण केलेली असतात हे फुलं आपण उचलून घ्या. त्यानंतर दिव्याची वात चेंज करायची आणि आपण दिवा प्रज्वलित करायचा. दररोज सकाळी दिवा प्रज्वलित करावा. दररोज आपण हळदी कुंकू आपण अर्पण करून आपण फुलं ताजी फुलं जी असतात ते अर्पण करायची आहेत. ही साखर जी असते ती आपण साखरेचा डबा जो वापरतो त्यामध्ये टाकली तरी चालेल किंवा आपल्या घरातील सगळ्यांनी ही साखर प्रसाद म्हणून घ्यायची आहे. हा शिऱ्याचा जो प्रसाद असतो तो दररोज आपल्याला नव्याने बनवायचा आहे. जेव्हा पण आपण पूजा करणार आहोत तेव्हा शिऱ्याचा नैवेद्य अगदी थोडासा शिरा आपल्याला बनवायचा आहे. आणि तेवढा शिरा आपल्या घरातीलच व्यक्ती
म्हणजे आपले सासू सासरे आपल्या घरात असतील त्यांना चालेल. आपण एकत्र जॉईंट फॅमिली आहे तर म्हणजे जावा दीर जे असतात त्यांना देऊ शकतो एका घरात असू तर. या पद्धतीने त्यांना द्यायचं आहे. आपल्या आईवडील असेल, बहीण असेल, भाऊ असेल त्यांना चालणार नाही. म्हणजे आपल्या कुळातील लोक असतील सासरचे त्यांना चालेल. आणि त्यानंतर दररोज आपण तो प्रसाद बनवायचा आहे. अगदी 5 दिवस करा किंवा मग तुम्ही 7 दिवस करा, 11 दिवस सत्यनारायण करा. पोथी वगैरे आपण पठण करतो त्याआधी आपण अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून हा नैवेद्य रोज आपण अर्पण करायचा आहे. या पद्धतीने पूजा आपल्याला करायची असते. आता ही पूजा संपूर्ण झाल्यानंतर 11व्या दिवशी तुम्ही 11 सत्यनारायण करणार असणार तर पहिल्या दिवशी आपण संकल्प करावा. त्या ठिकाणी आपण सांगायचं की 11 सत्यनारायण मी करणार आहे, 5 करणार आहे या पद्धतीने किंवा 108 करणार आहे. तुमची अडचण सांगावी. आणि बघा आपण ते सांगितल्यानंतर तुम्हाला सांगेल शेवटचा दिवस ज्या दिवशी असणार आहे म्हणजे भले तुमचा 7 सत्यनारायण असू द्या किंवा 108 सत्यनारायण असू द्या, त्या दिवशी आपल्याला ही पूजा आपण मांडलेली असते ती दुसऱ्या दिवशी आपण उचलणार आहोत. त्या दिवशी आपल्याला जी बाळकृष्णांची मूर्ती असेल ती आपण उचलून आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. आणि ठेवल्यानंतर जी पूजा असेल पूजेची परत हळदी कुंकू आपण अर्पण करावा, धूप दीप दाखवायचं आहे आणि इथे नमस्कार करावा. सत्यनारायण भगवानांना परत एकदा आपण हात जोडून प्रार्थना करावी की माझ्याकडून पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा आणि तुमची जी इच्छा असेल तर या इच्छासाठी मी तुमची पूजा करत आहे. माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या अशी प्रार्थना भगवान श्रीहरी विष्णूंना करायची आहे आणि नमस्कार करायचा. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेतल्यानंतर एक मंत्र आपण म्हणायचा आहे, यांतु देवगणाः सर्वे पूजा मादाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायच. इथे हा मंत्र म्हणून हे जे तांदूळ असतात हे आपण त्या सुपाऱ्या आहेत त्यावरती टाकायच्या आहेत आणि फोटोवर सुद्धा टाकायचे आहेत. ही पूजा असेल यामध्ये आपण अशा पद्धतीने टाकायचे आहेत. बाळकृष्णांच्या मूर्तीवर टाकायची नाही. जी अक्षदा असेल ती बाळकृष्णांची मूर्ती अगोदर आपण उचलून देवघरात ठेवायची आणि नंतर आपण ही पूजा मांडणी जी असेल ती उचलून घ्यायची आहे. ज्या सुपाऱ्या असतात पौर्णिमेच्या सुपाऱ्या त्या आपण मांडत असतो त्या आपण जागेवर ठेवून द्या. जे तांदूळ असतील ते आपण साठवणीचे धान्य जे असतं आपल्या घरात त्यामध्ये टाका. गहू तांदूळ जे असतात ते फोटो आपण जिथे ठेवत असतो तिथे ठेवून द्या. जे फुलं असतील पानं असतील ते निर्माल्यात टाका. अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. तर अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा आपण करू शकतो. दररोज आपल्याला अध्याय पठण करायचे आहेत. जेवणाचा नैवेद्य जो असणार संध्याकाळी तो आपण इथे दाखवायचा आहे. उपवास करावे का? बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की उपवास करावे का? तर नाही, उपवास करायची गरज नाही. फक्त पौर्णिमेचा तुम्ही सत्यनारायण पूजेचा उपवास असतो तो करायचा. त्यानंतर आपण 10 दिवस 108 दिवस करणार आहे त्या दिवशी आपण उपवास करायचा नाही. आता बघा ही पूजा आपण करत असताना आपल्याला जर मासिक धर्म आला किंवा विटाळ आलं काही प्रॉब्लेम आला तर काय करावं? जर तुम्हाला मासिक धर्म आला तर कुणाकडून ही पूजा मांडणी उचलून घ्या किंवा कुणी घरात नसेल तर अशीच्या अशी राहू द्या. तुमचा 5वा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही संपूर्ण गोमूत्र शिंपडून पवित्र करा जागा आणि नंतर उचलून स्वच्छ असं करून परत नव्याने तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकतात. किंवा बघा बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की हे पूजा करत असताना आपल्या घरामध्ये मांसाहार वगैरे करायचा का? जी व्यक्ती पूजा करेल ती व्यक्ती मांसाहार करणार नाही. मात्र जर तुमच्या घरात सत्यनारायण पूजा 108 तुम्ही करत आहात, तुम्ही 11 करत आहात, 21 करत आहात किंवा 51 करत असाल केव्हाही असू द्या, तर जेव्हा सत्यनारायण पूजा तुमच्या घरात होत असते तेवढे दिवस तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. हा खूप मोठा नियम आहे. हा नक्कीच आपण सगळ्यांनी पाळायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. जो पूजा करत असतो त्याने ब्रह्मचर्याचं पालन केलं तर अतिउत्तम, त्यांनी पाळावं असं मी नक्कीच सांगेल. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा ही करायची. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. अगदी बघा छोटे छोटे 2-3 नियम पाळले तर नक्कीच आपल्या घरामध्ये ही पूजा होत असते. मात्र तुम्हाला सांगेल आपण सत्यनारायण पूजा करत असताना मनापासून करा, श्रद्धेने करा आणि विश्वासाने करा. आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगेल. बऱ्याच लोकांना हा अनुभव येत असतो. भगवान श्रीहरी विष्णूंची ही सेवा आहे. श्रीहरी विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होत असते त्या ठिकाणी माता लक्ष्मी या वास करत असतात. त्यांना बोलवायची गरज पडत नाही. त्या स्थिर रूपात राहत असतात. म्हणून नक्कीच आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये नक्कीच करायची आहे. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.